नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ओरियाना पॉवर लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 1925 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3911 कोटी रुपये. तर मित्रांनो, सोलार स्टॉक जम्प्स 3% आफ्टर रिसिविंग ऑर्डर वर्थ ₹38 करोड फ्रॉम सोलार पॉवर डेव्हलपर्स. तर मित्रांनो, सोलार स्टॉक ओरियाना पॉवर लिमिटेडला सोलार पॉवर डेव्हलपरकडून 38 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया इंडोको रेमेडीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 343 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 6.98%चे निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, इंडोको रेमेडीज Q3 फायनान्शियल इयर 2025 रिझल्ट. रेव्हेन्यू डिक्लाइन्स 6.2% year on year basis to ₹410.55 करोड. नेट लॉस वाइंड्स टू ₹28.40 करोड. तर मित्रांनो, इंडोको रेमेडीजने आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 6.2%ने डिक्रीज होऊन 410.55 कोटी रुपये आला आहे. तसेच या कंपनीचा नेट लॉस वाढून 28.40 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 613.25 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 429.12%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग बॅक्स वर्क ऑर्डर वर्थ ₹88 करोड फ्रॉम KPI ग्रीन. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडला KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून 88 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया झोमॅटो लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 215.40 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 65.56%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.89 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 2 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेडने काल आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेडचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 57%ने डिक्रीज झाला आहे. त्यामुळे आज झोमॅटो लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला 9%पेक्षाही जास्तीचा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, मोतीलाल ओसवाल यांना अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या MSCI इंडेक्सच्या फेब्रुवारी रिबॅलेन्सिंगमध्ये झोमॅटो लिमिटेडचं वेटेज MSCI इंडेक्समध्ये 0.11%ने इन्क्रीज होऊ शकते आणि यामुळे झोमॅटो लिमिटेडमध्ये $105 मिलियन म्हणजे 900 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचं इन्व्हेस्टमेंट येऊ शकते. आणि मित्रांनो, ही झोमॅटो लिमिटेडसाठी एक आज गुड न्यूज आहे. चला आता बोलूया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 959.95 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.13%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल जॉईंट व्हेंचर एंटर्स स्टॉक ब्रोकिंग बिझनेस, ब्रोकिंग स्टॉक्स फॉल्स अप टू 6%. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची जॉईंट व्हेंचर कंपनी जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेडने आपली होली ओन सबसिडरी कंपनी
इनकॉर्पोरेट केली आहे, जिचं नाव आहे जिओ ब्लॅकरॉक ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड. आणि मित्रांनो, ही होली ओन सबसिडरी कंपनी कशासाठी इनकॉर्पोरेट केली गेलेली आहे? तर मित्रांनो, ही कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे स्टॉक ब्रोकिंग बिझनेसमध्ये एंट्री करण्यासाठी. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 814 रुपये आणि या कंपनीने आपले शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 22.93%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 96,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 21 जानेवारी म्हणजे आज दुपारी 2:30 वाजता. तर मित्रांनो, अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडला 25,000 कोटी रुपयांचा बदला फतेहपूर HVDC प्रोजेक्ट मिळाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.